नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, प्रकरण 4, ई-कॉमर्स व ग्राहक संरक्षण याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ई-व्यवहार किंवा ई-कॉमर्सचे गरज व महत्त्व याचा आपण विस्तृतपणे अभ्यास केला. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ई-कॉमर्स व आव्हाने. ई-कॉमर्सच्या माध्यमातून जी काही आव्हानं आहेत किंवा पुढील कालावधीमध्ये ई-कॉमर्समध्ये ज्या काही गोष्टींची नव्यानं भर पडणार आहे याला आपण आव्हानं असं आपण म्हणूया. भारतात व जगभरात बाजारपेठेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. संगणक, इंटरनेट व स्मार्टफोन, टॅब इत्यादींच्या प्रचंड वापरामुळे ई-कॉमर्सचा वेगाने विकास होत आहे. स्मार्टफोन वापरणारा युवा वर्ग सर्वाधिक आहे. भारतात सर्वाधिक लोक ई-कॉमर्सद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. भारतामध्ये 2017 मध्ये 3,850 करोड रुपयाचा व्यवसाय ई-कॉमर्सद्वारे झालेला आहे. मात्र सद्यस्थितीत व्यवहारांची वाढलेली संख्या व सायबर क्राईम सारखे घडलेले गुन्हे यामुळे ई-कॉमर्सला अनेक आव्हानांना सामोरे जावं लागत आहे. म्हणजे यामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे की 2017 मध्ये 3,850 करोड रुपयांचा व्यवहार ई-कॉमर्सच्या माध्यमातून झाला. त्यानंतर आत्ता सध्या अंदाजे 50,000 करोड रुपयापर्यंत ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवहार या ठिकाणी झाल्याचे चित्र दिसून येते. त्यानंतर ई-कॉमर्स समोर काय आव्हाने आहेत ते आपण बघणार आहोत. पहिलं आव्हान आहे दुकानदार व ग्राहक यांची प्रत्यक्ष मुलाखत होत नाही. बरोबर, हे ई-कॉमर्स समोरील मोठं आव्हान असणार आहे. खरेदीदार आणि विक्रेते हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत याचा अंदाज लावणं अवघड आहे. हजारो किलोमीटर अंतरावर देखील खरेदीदार व विक्रेते असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये दोघांची मुलाखत होत नाही आणि एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तूची मागणी केली, त्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट देखील त्या विक्रेत्याला केलं आणि ती वस्तू येण्यासाठी विलंब लागला आणि या विक्रेत्याने त्या ग्राहकाने विक्रेत्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क जर होऊ शकला नाही किंवा काही वस्तू अत्यावश्यक असतील, अशा वस्तू जर पोहोचण्यात जर विलंब लागला तर ग्राहकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणजे दुकानदार व ग्राहक यांची प्रत्यक्ष मुलाखत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्राहकांच्या समस्या या उत्पादकांना समजत नाही. आपण विपणनामध्ये तुम्ही पुढे FY BCom ला गेल्यानंतर विपणनाच्या माध्यमातून दुकानदार व ग्राहक यांच्यातील जो संवाद जो आहे हा उत्पादकाकडे ग्राहकांच्या समस्या पोहोचवण्याचं काम विक्रेता करत असतो. परंतु हा संवाद जर थांबला तर याचा परिणाम वस्तूच्या संशोधनावरती व ग्राहकाच्या संशोधनावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं आव्हान आहे सूचना करण्यास संधी नसते. खरेदीदार जेव्हा उत्पादकाकडून एखादी वस्तू किंवा किरकोळ व्यापाऱ्याकडून एखादी वस्तू खरेदी करतो आणि त्याला त्या वस्तूबाबत काही सूचना करायच्या असतील किंवा त्याचं त्या वस्तूबाबत काही वेगळं मत असेल तर असं जे मत आहे हे मत किंवा सूचना मांडण्याची संधी या ठिकाणी मिळत नाही. त्यानंतर तिसरं आव्हान आहे योग्य माहितीचा पुरवठा होत नाही. उत्पादक व विक्रेते जेव्हा एकमेकांकडून वस्तू खरेदी करतात त्यावेळेस त्यांना येणाऱ्या अडचणी किंवा वस्तूबाबतची माहिती उत्पादक विक्रेत्याला
व विक्रेता उत्पादकाला सहजपणे सांगू शकतो. ऑनलाईन वस्तू खरेदी करत असताना किंवा इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू खरेदी करत असताना त्या ठिकाणी जेवढी माहिती उपलब्ध आहे, कारण इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू विकत असताना मधील जो मध्यस्थ आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲमेझॉन किंवा बँक व्यवहारामध्ये गुगल पे, फोनपे, पेटीएम ह्या सेवा देणाऱ्या ॲप्स किंवा कंपन्या आहेत. या कंपन्या प्रत्यक्ष कुठल्याही वस्तूंचं उत्पादन करत नाही. त्यामुळे ग्राहकांना उत्पादकांकडून मिळणारी माहिती व उत्पादकांकडून ग्राहकांना मिळणारी माहिती याचा योग्य पुरवठा कशा पद्धतीने केला जावा हे ई कॉमर्स समोरील एक मोठं आव्हान पुढील कालावधीमध्ये असणार आहे. त्यानंतर चौथं, अयोग्य मालाचा पुरवठा होण्याची शक्यता. ई कॉमर्सद्वारे अथवा ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये खराब अथवा अयोग्य मालाचा पुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून जाणून बुजून, जसं आपण बघतो की डुप्लिकेटपणा, झेरॉक्स कॉपीपणा आपल्याला खूप जमतो. आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार, फसवणूक, पिळवणूक ही आपल्या पाचीलाच पुंजलेली आहे असं वाटतं. यामुळे प्रत्यक्ष इंटरनेट माध्यमामध्ये किंवा इंटरनेटद्वारे डुप्लिकेट्स ॲप्स किंवा ज्या ॲप्सला शासनाने परवानगी दिलेली नाही याची माहिती ग्राहकांना नसते. हे ॲप 1-2 दिवस ओपन होतात आणि ग्राहकांकडून वस्तू खरेदीसाठी पैसे जमा करतात आणि नंतर हे ॲप आणि त्यांची कंपनी दोघंही नष्ट होऊन जातात. आता हे प्रमाण खूप कमी आहे. आपण भविष्यामध्ये असे होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करत आहोत. ई कॉमर्सद्वारे अयोग्य मालाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार देखील घडलेले आपल्याला दिसून येतात की एका ग्राहकाने मोबाईल साठी ऑनलाईन या ठिकाणी शॉपिंग केलं आणि जेव्हा त्याच्याकडे मोबाईल आला पोस्टद्वारे तेव्हा त्याच्यामध्ये विटाचा तुकडा या ठिकाणी भरलेला होता. म्हणजे हे प्रमाण अतिशय खूप कमी आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही अंशी ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता देखील यामध्ये असते. त्यानंतर 5वं आव्हान आहे ग्राहकांचं अधिक शोषण होण्याची शक्यता. काही ठिकाणी काही वस्तूंच्या बाबतीमध्ये ग्राहकांचं शोषण होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. ग्राहकांनी ज्या वस्तूची मागणी केली तशा दर्जाची वस्तू त्या विक्रेत्याच्या माध्यमातून न मिळणं किंवा वस्तूमध्ये भेसळ असणं, वस्तू हलक्या दर्जाची असणं, अशा प्रकारचे देखील चुकीचे दृष्टिकोन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर 6वं आव्हान आहे मागणी केलेल्या प्रमाणे वस्तूमध्ये गुणवत्ता नसणं. ज्या पद्धतीनं तुम्ही वस्तूची मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं त्या वस्तूच्या बाबतीमध्ये गुणवत्ता असेलच असं यामध्ये सांगता येत नाही. त्यानंतर भेसळयुक्त मालाचा पुरवठा होण्याची शक्यता देखील यामध्ये आहे की ज्या पद्धतीनं आपण इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू बघितली आणि वस्तू खरेदीसाठी समोरच्या कंपनीकडे आपण आवाहन केलं तर ह्या वस्तूमध्ये भेसळयुक्त जो माल आहे हा माल पुरवठा केला जाण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. आता ही आव्हानं आहेत. शेवटी कंपनीला जर आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार चांगल्या कंपन्याकडनं तरी केले जाऊ नये अशी अपेक्षा आपण या माध्यमातून व्यक्त करू शकतो. त्यानंतर 8वं आव्हान आहे वेळेवर वस्तू व सेवांची उपलब्धता होत नाही. आता वेळेवर वस्तू व सेवा न मिळणं हे अंतरावर अवलंबून आहे. जर आपण वस्तू खरेदी करत असताना वस्तू खरेदी करणारा ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये खूप अंतर असेल की जसं मला वाटलं की जम्मू काश्मीरवरून
मला केशर मागवायचं आहे. आता निदान जम्मू काश्मीरमधून पोस्टाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून केशर येण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी तरी त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वेळेत जे आहे किंवा आपण जे अंतर जे आहे अंतराच्या बाबतीमध्ये किंवा जागतिक पातळीवर देखील आपण वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळे अशा वेळेची उपलब्धता किंवा वस्तू व सेवेची उपलब्धता वेळेवर होणं हे थोडंसं ऑनलाईन व्यवहाराच्या दृष्टीनं विलंब होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये जर ऑनलाईन व्यवहार जर वाढले तर कदाचित यावर थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा या ठिकाणी करता येऊ शकते. त्यानंतर 9 नंबरची आव्हान आहे, मागणी केलेला माल परत मिळत नाही तेव्हा विलंब होतो. या संदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे की मागणी केलेला माल जो आहे हा मिळत नाही किंवा विलंब होतो किंवा मागणी केलेला माल वेगळा असतो आणि वेगळ्याच प्रकारचा माल विक्रेता किंवा जो एजंट जो आहे वस्तू पोहोचवणारा तो आपल्याकडे आणून देतो. आणि शेवटचं आव्हान आहे सायबर क्राईमसारख्या घटना. सायबर क्राईमच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करत असताना ग्राहकांना फसवलं जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेस आपण ऑनलाईन पेमेंट अगोदर करतो आणि वस्तू नंतर आपल्या ताब्यामध्ये येते आणि कदाचित समोरून जर कोणी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न जर केला तर अशा प्रकारचे सायबर गुन्हे लागू होण्याची शक्यता असते. किंवा एखादी वेबसाईट वस्तू खरेदी केल्यानंतर हँग झाली असं दाखवून वस्तू डुप्लिकेट पाठवणं, वेळेवर न पाठवणं यालासुद्धा आपण सायबर गुन्हे असं या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा आपण ज्या ॲपचा वापर करून वस्तू सेवा खरेदी केली ते ॲपच डुप्लिकेट असणं, तशा प्रकारची कंपनीचं अस्तित्वात नसणं. कारण या सायबर युगामध्ये एक व्यक्ती सहज घर बसल्या अशा प्रकारच्या ॲप्स तयार करून इतर लोकांना फसवण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता या माध्यमातून नाकारता येत नाही. त्यानंतर पुढील आपला मुद्दा आहे ई शिक्षणाची गरज किंवा महत्त्व. ग्राहकांना वस्तू व सेवा खरेदीसाठी ई शिक्षण मिळावं यासाठी ई शिक्षणाची गरज व महत्त्व या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यामध्ये पहिली गरज किंवा महत्त्व आहे कमी किमतीत योग्य माल, वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना ज्ञान व माहिती पुरवणं. म्हणजे जी काही वस्तू आणि सेवा ग्राहकांना कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान व माहिती पुरवणं. त्यानंतर कमी वेळेत व तत्परतेने आवश्यक वस्तू व सेवांची प्राप्ती ग्राहकांना करता येते. ग्राहकांना ई शिक्षण दिल्यामुळे कमी वेळेमध्ये व तत्परतेने ज्या काही आवश्यक वस्तू आणि सेवा असतात या आवश्यक वस्तू आणि सेवा देखील या ठिकाणी प्राप्त करता येतात. तिसरी गरज आहे सातत्याने मालाचा अथवा वस्तू व सेवांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. म्हणजे जे काही इंटरनेटच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला वस्तू अथवा माल किंवा सेवा याचा पुरवठा सुरळीत प्राप्त होण्यासाठी ई शिक्षणाची गरज यामध्ये आहे. चौथी गरज बनावट वस्तू किंवा फसव्या व्यवहारांबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. एखादी वस्तू बनावट निघाली किंवा एखाद्या वस्तूपासून ग्राहक वर्ग फसला जर गेला तर अशा वस्तूविरुद्ध जी काही तक्रार आहे ही तक्रार दाखल करण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. पाचवी गरज ज्ञान व माहितीवर भर. ई शिक्षण माध्यमातून मिळणारं जे ज्ञान आहे व जी माहिती आहे यावर चांगल्या प्रकारची भर दिली जावी. 6 नंबर वस्तू व सेवा वापराबाबतचं माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी ई शिक्षणाची गरज आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या नवीन नवीन वस्तू व सेवा या ग्राहकांना बघायला मिळतील. या वस्तूंबाबतची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. आणि शेवटची गरज आहे ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. म्हणजे ई शिक्षणाच्या माध्यमातून जे ज्ञान आहे किंवा जे देवाणघेवाण आहे ही करण्यासाठी ई शिक्षण गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये
आपण जे ई शिक्षणाची गरज किंवा महत्त्वाचे जे 7 मुद्दे बघितले, या माध्यमातून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक माध्यम कसं वापरावं, तसेच वस्तू आणि सेवा यांच्यातील जो डुप्लिकेटपणा आहे हा कसा ओळखावा, एखादी वस्तू कशी वापरावी, या संदर्भातील जे ज्ञान आहे हे या माध्यमातून प्राप्त झाल्यामुळे जो ग्राहक वर्ग जो आहे या वर्गाला जे काही ई शिक्षण साक्षरता जी आहे ही प्राप्त होणार आहे. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.